मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करण्यात असून या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली। राज्य सरकारने 30 जून 2025 पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे। मात्र नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केवळ 50,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळतं। दरम्यान या घोषणेवर विरोधकांकडूनही टीका करण्यात येत असून ही मदत म्हणजे बोलाचा भात आणि बोलाचीच कढी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे। राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी वर्गात मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत। आज महाराष्ट्राचा जो अर्थसंकल्प सादर झाला यात मुख्यतः शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करण्यात आली, परंतु या कर्जमाफीतनी फक्त 25% शेतकरी सामावल्या जातील। कारण कर्जमाफी थकीत शेतकऱ्यांनाच कर्जमाफी होणार आहे आणि ती कर्जमाफी थकीतची तारीख 30 जून 2025 ठेवली आणि चालू शेतकऱ्यांना कर्जमाफी न देता फक्त 50% अनुदान दिलं आणि जिल्हास्तरीय समिती या कर्जमाफी संदर्भात नेमणार आहे। त्यामुळे या कर्जमाफीचा लाभ हा फक्त 25% शेतकऱ्यांना होणार आहे। त्यामुळे ही कर्जमाफीची जो गवगवा केला होता आतापर्यंत सरकारनं की आम्ही कर्जमाफी करू आणि सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी करू, तर याचं असं झालं की बोलाचा भात आणि बोलाची कढी। त्यामुळे हे जे सगळे आहे हे निकष बदलण्याची मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटना करत आहे। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचं स्पष्ट म्हणणं आहे की ज्याच्या नावानं 7/12 आहे आणि कर्ज आहे त्या सर्वांना याचा लाभ देण्यात यावा आणि कुठलीही अट ठेवावं नाही। त्याचबरोबर या अर्थसंकल्पातनी शेतकऱ्यांसाठी अशी कुठलीही बाकी भरीव तरतूद करण्यात नाही आली। त्याच्यामुळे हा अर्थसंकल्प म्हणजे शेतकऱ्यांचा नसून हा व्यापाऱ्यांचा अर्थसंकल्प म्हणावा लागेल।